मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026च्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आजचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामधल्या करंट अफेअर्सवरती आधारित महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एमसीक्यू सोडवत असताना आन्सर्सचं डिस्क्रिप्शन आणि ज्या करंट अफेअर्सशी रिलेटेड हा एमसीक्यू आहे त्या करंट अफेअर्सचं बॅकग्राऊंड सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीची लाईव्ह बॅच 17 नोव्हेंबर पासून आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इन केस तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर मित्रांनो, ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. तर आजच बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. प्रश्न आहे, where was the rare species of a fungus Hygrocybe pellucida recently cited for the first time in Telangana? दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा ही प्रजाती तेलंगणामध्ये प्रथमच कुठे आढळली? ऑप्शन्स दिले आहेत तुम्हाला. एटनागारम वन्यजीव अभयारण्य, कव्वाल व्याघ्र प्रकल्प, आम्राबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगवनी राष्ट्रीय उद्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच दुर्मिळ बुरशी हायग्रोसाइब पेलुसिडा प्रथमच तेलंगणातील कव्वाल टायगर रिझर्व्ह येथे आढळली. ही बुरशी हायग्रोफोरेसी कुटुंबातील असून तिच्या तेजस्वी मेणासारख्या आणि रंगबिरंगी रूपाने ओळखली जाते. अशा प्रकारच्या बुरशी सहसा गवताळ प्रदेशात मॉसने झाकलेल्या जंगलाच्या जमिनीवरती तसेच पोषक तत्वे कमी असलेल्या अधिवासामध्ये आढळतात. त्यांच्या चमकदार पृष्ठभागामुळे त्यांना सामान्यतः वॅक्स कप असे म्हटले जाते. हायग्रोसाइब पेलुसिडा ही प्रजाती प्रथमच 2024 मध्ये केरळमध्ये एक नवीन प्रजाती म्हणून ओळखली गेली. हायग्रोसाइब या वंशात जगभरात सुमारे 350 प्रजाती आढळतात. तिचा शोध तेलंगणासाठी एक महत्वपूर्ण जैवविविध्य नोंद मानली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कव्वाल टायगर रिझर्व्ह, कव्वाल व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, who became the first Indo-Numan compound archer to win a medal at the Archery World Cup final? आर्चरी वर्ल्ड कप फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड आर्चर कोण ठरली? ऑप्शन्स दिले तुम्हाला. दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा वेनम, मधुरा धामणगावकर, रिमिळ बुरी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्टार धनुर्धारी ज्योती सुरेखा वेनम हिने इतिहास रचत आर्चरी वर्ल्ड कप फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड धनुर्धारी म्हणून नोंद केली. तिने नानजिंग चायना येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकित एला गिब्सन हिला 150-145 अशा फरकाने पराभूत करून कांस्य पदक जिंकले. ज्योतीने 5ही एंड मध्ये परिपूर्ण अशी 15 टेन्स नोंदवली. तिने उपांत्य फेरीत यूएसएच्या अलेक्सिस रुईज हिला 143-140 अशा गुणांनी पराभव केला. परंतु उपांत्य फेरीत जगातील क्रमांक 1 आंड्रिया बेकेरा, जी की मेक्सिकोची आहे, हिच्याकडून 143-145 अशा निम्म्या फरकाने तिला हार पत्करावी लागली. हे पदक म्हणजे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताच्या महिलांच्या कंपाऊंड विभागातील पहिलेच पदक आहे. आणखी एक भारतीय धनुर्धारी मधुरा धामणगावकर हिला पहिल्याच फेरीत 142-145 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ज्योती सुरेखा वेनम. पुढचा प्रश्न आहे, द न्यूली डिस्कवर्ड प्लांट स्पेसीज टेट्राटॅनियम मॅनिलालिनम वॉज फाउंड इन विच नॅशनल पार्क ऑफ केरला? टेट्राटॅनियम मॅनिलालिनम ही नव्याने शोधलेली वनस्पती प्रजाती
केरळातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळली? ऑप्शन्स आहेत सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, एराविकुलम नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि पेरियार नॅशनल पार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी अलीकडेच टेट्राटॅनियम मॅन्युलालिनम नावाची नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावला असून यामुळे पश्चिम घाटाचे जैववैविध्य अधिक समृद्ध झाले. ही वनस्पती केरळच्या इदुक्की जिल्ह्यातील एराविकुलम नॅशनल पार्क येथे आढळली. या प्रजातीचे नाव प्रोफेसर के.एस. मणिलाल, भारतीय अँजिओस्पर्म टॅक्झॉनॉमी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना श्रद्धांजली म्हणून देण्यात आले आहे. या वनस्पतीला पांढरी फुले येतात आणि रायझोम्स म्हणजेच कंद असतात आणि ती पावसाळ्यामध्ये फुलते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एराविकुलम नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे, रिसेंटली वेअर इज द टायटॅनियम सुपरअलॉय मटेरियल प्लांट इनॉग्रेटेड इन उत्तर प्रदेश? उत्तर प्रदेशात टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल्स प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले? ऑप्शन्स आहेत लखनौ, कानपूर, गोरखपूर, मेरठ. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पीटीसी इंडस्ट्रीज लखनौ येथे टायटॅनियम आणि सुपरअलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन केले असून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॅटेजिक मटेरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. या प्लांटच्या माध्यमातून फायटर जेट्स, मिसाइल्स, नेव्हल सिस्टीम आणि सॅटेलाइट्स यासाठी आवश्यक घटकांची निर्मिती होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरला मोठा आधार मिळणार आहे आणि युवक MSMEs तसे स्टार्टअपसाठी नवीन रोजगार संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इज द होस्ट ऑफ 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025? 2025 मधील 11व्या वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले आहे? ऑप्शन्स आहेत मलेशिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. तर 11th वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 11 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान कैरो, इजिप्त येथे आयोजित करण्यात आली. आफ्रिकन खंडात प्रथमच विश्वचषक स्पर्धा आयोजित झाल्याने हा ऐतिहासिक टप्पा ठरला. ही स्पर्धा इजिप्त इंटरनॅशनल ऑलिम्पिक गेम सिटी येथे झाली, ज्यामध्ये 70 देशातील 537 खेळाडू सहभागी झाले होते आणि यामध्ये पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा समावेश होता. चीनने या स्पर्धेत आपले 6वे सर्वांगीण विजेतेपद आणि सलग 5वे विजेतेपद पटकावत पॅरा पॉवर लिफ्टिंग मधील अग्रगण्य राष्ट्र म्हणून आपली स्थिती बळकट केली. भारताच्या जॉबी मॅथ्यू यांनी 65 kg लीजंड गटात कांस्य पदक जिंकले. त्यांनी एकूण 300 kg इतके वजन उचलले. त्यांनी यापूर्वी बीजिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये नोंदवलेल्या 150 किलो या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीला देखील त्यांनी मागे टाकले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इजिप्त. पुढचा प्रश्न आहे, माउंट एटना दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? अलीकडे बातम्यामध्ये असलेले माउंट एटना पर्वत कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, इथिओपिया, इटली आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधकांनी माउंट एटनाच्या खाली होणाऱ्या लहान आणि मोठ्या भूकंपाच्या प्रमाणाचा अभ्यास केला आणि गेल्या 20 वर्षातील ज्वालामुखी क्रियेशी त्याचा मजबूत संबंध असल्याचे आढळते. माउंट एटना हा भूमध्य समुद्रातील सिसिली बेटाजवळ स्थित व एक सक्रिय स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. सिसिली हे इटलीचा भाग आहे. हे क्षेत्र आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्या कॉन्व्हर्जंट बाउंड्रीवरती आहे. माउंट एटना हा युरोपमधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी आणि आल्प्सच्या दक्षिणेकडील इटलीतील सर्वात उंच पर्वत आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रीक पुराण कथांमध्ये आपण आढळतो. माउंट एटना हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 रिपोर्ट हायलाइटिंग एअर पोल्युशन रिलेटेड डेथ्स?
हवेतील प्रदूषणाशी संबंधित मृत्यूंचा उल्लेख करणारा स्टेट ऑफ द ग्लोबल एअर 2025 अहवाल कोणत्या संस्थांनी प्रसिद्ध केला? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्होल्युशन, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड नीती आयोग, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड वर्ल्ड बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट ऑफ अ ग्लोबल एअर 2025 अहवाल हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन युनायटेड स्टेट्स यांनी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात हवा प्रदूषणाशी संबंधित आजारामुळे 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, जो 2000 मधील 1.4 दशलक्ष मृत्यूंच्या तुलनेत 43% वाढलेला आहे. या मृत्यूंपैकी सुमारे 89% मृत्यू नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जसे की हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यामुळे झाले. भारतातील वायू प्रदूषणामुळे होणारा मृत्यूदर प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 186 इतका असून तो उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा 10 पट जास्त आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि वेस्ट बेंगॉल यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट अँड इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन. पुढचा प्रश्न आहे, क्रिसॅन्थेमम फ्लॉवरिंग प्लांट दॅट रिसेंटली सीन इन अ न्यूज इज नेटिव्ह टू विच रिजन? अलीकडेच बातम्यामध्ये असलेली क्रिसॅन्थेमम फुलझाड प्रजाती कोणत्या प्रदेशाची मूळ आहे? ऑप्शन्स आहेत साऊथ अमेरिका, एशिया अँड नॉर्थ ईस्ट युरोप, सेंट्रल आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. तर काश्मीरमधील पहिले क्रिसॅन्थेमम उद्यान अलीकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. क्रिसॅन्थेमम हा आस्टेरियासी कुलातील सुमारे 30 प्रजातींचा फुलझाडांचा वंश आहे. ही वनस्पती आशिया आणि उत्तर पूर्व युरोपची मूळ निवासी असून ती प्रामुख्याने शरद ऋतूत फुलते. या वनस्पतीची उंची 50 ते 150 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तिची फुले मोठ्या आकाराची असून पिवळी, पांढरी आणि गुलाबी रंगात आढळतात. ही वनस्पती उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये उत्तमरित्या वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एशिया अँड नॉर्थ ईस्टर्न युरोप, आशिया आणि ईशान्य युरोप. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम कार्बाइड रिॲक्ट्स विथ वॉटर टू प्रोड्यूस विच गॅस? कॅल्शियम कार्बाइड पाण्याशी प्रतिक्रिया होऊन कोणता वायू तयार करतो? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला, हायड्रोजन, ऑक्सिजन, ॲसिटिलीन आणि मिथेन. यावर्षी दिवाळी उत्सवादरम्यान भोपाळ येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कॅल्शियम कार्बाइड गन्समुळे झालेल्या जखमांमुळे 60हून अधिक लोक, विशेषतः मुले, रुग्णालयात दाखल करण्यात आली. कॅल्शियम कार्बाइडचे रासायनिक सूत्र हे CaC2 आहे. कॅल्शियम कार्बाइड हे लाईम आणि कार्बन यांच्या मिश्रणाला 2000 ते 2100 डिग्री सेल्सिअस तापमानावरती इलेक्ट्रिक आर्क फर्नन्समध्ये तापवून तयार केले जाते. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग हायड्रोलिसिस प्रक्रियेद्वारे ॲसिटिलीन गॅस निर्माण करण्यासाठी केला जातो. ॲसिटिलीन हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील वायू आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर स्टील उत्पादनात आणि धातू कापण्याच्या प्रक्रियेमध्ये तसेच कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी म्हणून पण केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ॲसिटिलीन. प्रोजेक्ट अरुणांक इज द इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑर्गनायझेशन? प्रोजेक्ट अरुणांक ही योजना कोणत्या संस्थेची आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. तर विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट अरुणांकने अलीकडेच आपला 18वा रेझिंग डे साजरा केला. हा प्रकल्प 2008 पासून अरुणाचल प्रदेश राज्यात राबवला जात आहे. या प्रकल्पाचे नाव अरुणाचल प्रदेश या राज्यावरनं ठेवण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्गम दऱ्या आणि अग्रभागी असलेल्या सीमावर्ती भागांना महत्त्वपूर्ण रस्ते संपर्क उपलब्ध करून देणे तसेच सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करणे असा आहे.
या प्रकल्पात टिकाऊ व शाश्वत रस्ते निर्माण करण्यासाठी स्टील स्लॅग, कटन कव्हर टनेल्स, जिओसेल्स, प्लास्टिक शीट्स आणि गॅबियन वॉल्स यासारख्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हा प्रकल्प कुरुंकुमे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये सामाजिक आर्थिक विकासाला चालना देतो आणि रणनीतिक संपर्क मजबूत करण्यासाठी महत्वाची मदत करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, BRO. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्याच्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच चालणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच महाराष्ट्र लॉ CET आणि क्लॅटसाठी पब्लिश केलेलं ग्लोबल ऑनलाईनचं बुक ऑर्डर करायला विसरू नका, ज्या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन असेल, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोबत मॉडेल टेस्ट, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. बुक ऑर्डर करण्यासाठी ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजच बुक ऑर्डर करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.